मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे प्रलंबित शेतकरी प्रश्नावर माजी सैनिक सुरेश जोंगडे यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले। रेल्वे पुलाजवळ झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले। आंदोलकांनी कमळगंगा नदीचे पुनरुज्जीवन, पाणंद रस्त्याची कामे पूर्ण करणे, रेल्वे पुलाखाली कायमस्वरूपी रस्ता देणे तसेच दलित वस्ती योजनेतील निधी अपहार प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे। मात्र आंदोलनास्थळी वरिष्ठ अधिकारी न आल्याने आंदोलकांची प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली। येत्या 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। आणि भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशातील शेतकरी हा देशाचा केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू असताना त्या शेतकऱ्यावर या शासनाचा आणि प्रशासनाचा दुर्लक्ष आहे। याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजचं उपोषण। म्हणजे अशा ठिकाणी हे उपोषण आहे तिथं सर्वसाधारण का कोणीच माणूस येऊ शकत नाही, म्हणजे शेतीला रस्ता नाही आहे आणि त्याची दखल आमचे सुरेश जोगडेंनी घेतली की शेतकऱ्याला रस्ता मिळण्यात यावा। म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरचा विषय आहे। एका बाजूनं सरकार मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये तिबल रोड करू राहिला, रेल्वे आणून राहिला, परंतु त्या सरकारला अजूनपर्यंत अक्कलसुद्धा आली नाही की या ग्रामीण भागातला शेतकरी सुद्धा माणूस आहे। ज्याप्रमाणे शहरातले लोक माणसासारखे जीवन जगतात त्याप्रमाणे या ग्रामीण भागातले शेतकरी हा माणूसच आहे, पण त्याला माणसासारखं जगता यावं नाही, तो जनावरासारखं त्याला जगावं ही परिस्थिती या शासनाने निर्माण केली आहे। आणि त्या परिस्थितीच्या विरोधात जर शेतकरी संघटना आक्रमक होऊन आंदोलन करून जर न्याय मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करत असेल तर आम्ही माननीय सुरेश जोगडे यांच्या पाठीचे खंबीरपणे उभे आहोत आणि या शासनाला आम्ही एक इशारा देतो। जर आता 75 वर्ष तर गेले तुम्ही, 75 वर्ष तर आमच्या शेतकऱ्यांनी तुम्ही येलच केले, परंतु येत्या पावसाळ्याच्या अगोदर जर यांनी हा रस्ता मंजूर करून किंवा तयार करून दिला नाही तर आम्ही जे अधिकारी 4 व्हीलरनं जातात ना ऑफिसमध्ये, त्या ऑफिसमध्ये सुद्धा त्या 4 व्हीलरमध्ये जाता येणार नाही अशी व्यवस्था करू। ज्वालादीप न्यूजसाठी रुपाली खडसे, मूर्तिजापूर।